नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र राहुल नानासाहेब पुणकर मातीची माया या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण आहे सोयाबीनच्या शेतामध्ये. आपण बघत असाल 32 दिवसाचं हे सोयाबीन झालेलं आहे. तर सोयाबीन मध्ये काय आहे की सोयाबीन मध्ये जे सर्वात महत्त्वाचा जो रोग आहे, ज्याला आपल्याला सर्वात कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे, तो रोग म्हणजे येलो मोझॅक. येलो मोझॅक काय आहे मित्रांनो? तर येलो मोझॅक हा एक विषाणू आहे आणि येलो मोझॅक एक विषाणू आहे आणि याला वाहक जे आहे, याला या एका झाडावरून दुसऱ्या झाडामध्ये जे इंजेक्ट करते ते म्हणजे पांढरी माशी. पांढरी माशी ही त्याची वाहक आहे. तर पांढरी माशी आता आपल्याला सोयाबीनवर दिसत आहे. तर पांढऱ्या माशीच्या कंट्रोलसाठी आपल्याला फवारणी करायची आहे. तर पांढऱ्या माशीच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे मित्रांनो, आणि आणखीन फवारणीमध्ये काय काय वापरायचं आहे, तर ते आज आपण बघणार आहोत. तर पांढऱ्या माशीच्या कंट्रोलसाठी आपल्याला पांढरी माशी, मावा, तुडतुडे याच्यासाठी आपल्याला आपण वापरणार आहोत बायर कंपनीचं कॉन्फिडर मित्रांनो. तर याचा डोस आपल्याला फक्त प्रतिपंप 4 ml वापरायचा आहे. प्रतिपंप 4 ml आपल्याला कॉन्फिडर मारायचा आहे. त्याच्यानंतर याच्यासोबतच आपण काय करणार आहोत, आता 32 दिवसाचं हे सोयाबीन झालेलं आहे. 32 दिवसाचं सोयाबीन झालेलं आहे. तर याच्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, कॉन्फिडर तर आपण घेतलेला आहे पांढऱ्या माशीसाठी. आता आपल्याला अडीसाठी आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, मिशन घ्यायचं आहे मित्रांनो. तर या मिशन मध्ये काय आहे की जो घटक आपल्या याच्यामध्ये आहे, आपल्या कोरेझन मध्ये जो आहे कोलेअँथ्रोफिलोप्रोल, हाच घटक याच्यामध्ये पण सुद्धा आहे. पण कोरेझन जे आहे हे आपल्याला महाग पडते मित्रांनो, आणि मिशन जे आहे हे आपल्याला स्वस्त पडते. आता हे 150 ml ची बॉटल जे आहे हे आपल्याला 700 रुपयापर्यंत हे पडून जाते. 700 रुपयापर्यंत हे आपल्याला पडून जाते आणि तेच आपल्याला कोरेझन जास्त महाग पडेल. आणि याचा डोस आपल्याला किती आहे, प्रति ml फक्त प्रतिपंप आपल्याला किती 4 ml मारायचा आहे मित्रांनो. हे प्रतिपंप फक्त 4 ml. याच्यानंतर आपण काय घेणार आहे, हे झाले आपले 2 औषध. आता याच्यानंतर आपण घेणार आहे प्रोफेक्स सुपर. तर प्रोफेक्स सुपर आपल्याला किती वापरायचं आहे, प्रोफेक्स सुपर आपल्याला फक्त 15 ml वापरायचं आहे. 15 ml वर आपल्याला वापरायचं नाहीये प्रतिपंप. त्याच्यानंतर आपण घेणार आहे टाटा बहार, कारण की आता फुलोरावस्था येणारच आहे सोयाबीनवर. तर आपल्याला टाटा बहार घ्यायचा आहे आणि टाटा बहार किती घ्यायचा आहे आपल्याला, फक्त आणि फक्त 30 ml पर्यंतच टाटा बहार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक जे आपण मारणार आहोत, तर आपल्याला कॉन्टॅक्ट बेस जे बुरशीनाशक आपण आता जे बुरशीनाशक वापरणार आहोत, फक्त कॉन्टॅक्ट बेस बुरशीनाशक वापरणार आहोत, कारण की बुरशीचा एवढा प्रादुर्भाव सध्या नाहीये. तर आपण फक्त टिल्ट वापरणार आहोत आणि याचा डोस आपल्याला प्रतिपंप 8 ml मारायचा आहे मित्रांनो. फक्त किती, प्रतिपंप 8 ml. आणि याच्यासोबतच या 4 एकर सोयाबीन जे आहे आपल्या मागे दिसत आहे पूर्ण, तर या 4 एकर सोयाबीनला आपल्याला काय घ्यायचं, 4 एकर सोयाबीनला आपल्याला फक्त 19 चे 2 पाकिट घ्यायचे आहेत खताचे. किती, 19 चे 2 पाकिट. तर अशा प्रकारे फवारणी आपल्याला करायची आहे या सोयाबीनवर. तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये जो येलो मोझॅक आहे, त्याच्या येलो मोझॅकला कंट्रोल करणं आपल्याला जरुरी आहे. आणि येलो मोझॅक झाल्यानंतर हा जो विषाणू आहे, हा विषाणू पसरणारी पांढरी माशी आहे. तर या पांढरी माशीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हा स्प्रे घेणं आवश्यक आहे. चला तर मग मित्रांनो, माहिती आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू. धन्यवाद.